जे 12 वर्षात कधी घडलं नाही ते पहिल्यांदाच घडलंय। ते म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना अचानक वेग आलाय आणि त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तडकाफडकी दिल्लीचं बोलावणं आलं। बस इथूनच चर्चांना उधाण सुरू झालं। काहींनी दावा केला की फडणवीसांची आत्ताच दिल्लीत वळणी लागणार, तर काहींनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चाही सुरू केली आहे। पण या सगळ्या घडामोडीमागची खरी कहाणी आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत, कारण दिल्लीत जसं दिसतं तसं कधीच नसतं। नमस्कार, मी रोहित आणि आपण पाहतात मुंबई तक। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसलाय। अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून तातडीने डॅमेज कंट्रोलची रणनीती आखली जाते। अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय की सध्या राजधानी दिल्लीत राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत। लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीत बोलावण्यात आल्याची माहिती आहे। मात्र याचा अर्थ फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार असा निष्कर्ष काढणं सध्या तरी घाईचं ठरेल। कारण सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील बदललेलं राजकीय गणित आहे। कारण अवघ्या काही आठवड्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे तब्बल 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झाले। त्यामुळे लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद जबरदस्त वाढली। आता हाच राजकीय समतोल राखण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार भाजप नेतृत्व करत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे। याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना दिल्लीला बोलावण्यात आल्याची शक्यता आहे। दुसरीकडे या सगळ्या चर्चेदरम्यान आणखी एका नेत्याचं नाव जोरदार सुरू आहे आणि ते म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळात आता संधी मिळू शकते, अशी चर्चा जोरदार सुरू आहे। इतकंच नाही तर त्यांना एखादं महत्त्वाचं खातंही दिलं जाऊ शकतं। मात्र असं असलं तरी दिल्लीतील राजकारण हे अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत बेभरवशाचं असतं। त्यात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीचा अंदाज बांधणं महाकठीण। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांना केवळ सल्लामसलतीसाठी बोलावलंय की त्यांच्या भूमिकेतही काही मोठा बदल होणार आहे, याचं उत्तर पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल। पण तुर्तास अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर नेमकं काय ठरतं, केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। अशावेळी फडणवीसांची दिल्लीवारी, श्रीकांत शिंदेंची संभाव्य एंट्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत का, ह्याचं उत्तरही लवकरच मिळेल। तोपर्यंत या घडामोडींवर तुमचं मत काय? फडणवीसांनी केंद्रात जावं असं तुम्हाला वाटतं का, की त्यांनी महाराष्ट्रातच राहावं? या सगळ्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसंच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। याशिवाय मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या। धन्यवाद।